टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्मालाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय, तर महिला क्रिकेटर हरमनप्रीतलाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। तर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय। तसंच अभिनेते हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते सतीश शहांना देखील मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने जाहीर केलाय। बघा, पद्म पुरस्कारांची घोषणा आहे। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, पीयूष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण, अलका याज्ञिक गायिका आहेत ज्या त्यांना पद्मभूषण, तर भगतसिंह कोश्यारी यांना देखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे। उदय कोटक यांना वाणिज्य क्षेत्रातून पद्मभूषण, आर माधवन अभिनेता आहे त्याला पद्मश्री, क्रिकेटर रोहित शर्माला पद्मश्री आणि महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौरला देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। त्याशिवाय सतीश शहा यांना मरणोत्तर पद्मश्री, तर व्यावसायिक अशोक खाडेंना पद्मश्री, सत्यनारायण नुवाल यांनाही पद्मश्री।